ओके. हाय गाईज, काल मी हा व्हिडिओ बनवला होता आणि मला खरं तर आता तुम्हाला हे सांगायचं नाहीये, पण त्या व्हिडिओला एक कमेंट आली की तुला पेपर कसा गेला. आता आमचे रिसेंट पेपर चालू आहेत, तुला पेपर कसा गेला. तुम्हाला खरं तर सांगायचं नव्हतं, पण आता सांगते, जाऊ द्या, कारण मी सगळे हॅपी मोमेंट सांगते तुम्हाला. मग हा कानको सांगू तर काय झालं माहिती का, पहिलाच पेपर होता आणि त्या दिवशी हे सगळं झालं होतं. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर आपण तो पाहूया. हे सगळे सिच्युएशन झाले होते, माहित नाही ते त्याच्यामुळे रिलेट करते का, पण तो तसाच पेपर होता. गेले मी पेपर इतका भारी गेला, मला खूप छान होता. आणि क्लासमध्ये मुली हे घेत होता, सप्लिमेंट घेत होता. आणि मी म्हणायचे यार 12 मार्क्सचा पेपर आहे, त्याला आहेत सप्लिमेंट पुरती यार, कशा लागते एक्स्ट्राचे ना, एक्स्ट्राचे थोडीच मार्क्स देणार आपल्याला टीचर्स. मग मी परत फोकस करायचे की नाही जागृती, त्यांना घेऊ दे सप्लिमेंट, तू नको घेऊ, थोडीच एक्स्ट्राचे मार्क्स देणार आपल्या टीचर्स. आणि मी असं बोलायचे. आणि माझा पेपर घ्यायला झालं ना तुझं पहिला म्हणजे 12 मार्क्सच्या वरती 2 मार्क्सचे 3 क्वेश्चन, खाली 2 मार्क्सचे 3 क्वेश्चन आणि ऑल क्वेश्चन असायचे. ठीक आहे, फर्स्ट इयर सेकंड इयरला पण असंच होतं आणि आता पण असंच होतं. आणि माझं एवढंच होतं की वरचे 3 सॉल्व करायचे, खाली 3 सॉल्व करायचे, कोणते पण मला एक सगळेच येत होते बघा. मग मी वरचे 3 सॉल्व केले आणि खाली पण 3 सॉल्व केले आणि झालं. थोडं टाइमिंगच्या अगोदरच पेपर दिला, म्हणजे झालं होतं माझा आणि सफिशियंटली होता सगळं आणि सगळी सप्लिमेंट ठरवली होती आणि एक्स्ट्राची आदत होती 12 मार्क्सचा. आणि झाला, दिला वगैरे. आणि मी बाहेर आले आणि बाहेर आल्या मला कोण कडनं कळतंय की तो पेपर होता 24 वाजता आणि त्याला एक पण क्वेश्चन नव्हते. म्हणजे मला सगळं सिच्युएशन मतलब म्हणजे ती मला म्हटली, श्रावणीला बोलली या एक पण क्वेश्चन नव्हता. आणि मी म्हणते अरे खरंच का, आणि शपथ मी काय केलंय. मला वाटलं क्वेश्चन म्हणून मी क्वेश्चनच लिहिले, म्हणजे मी फक्त 12 वाजता पेपर सॉल्व केला आणि आला होता 24 मार्क्सचा. मी मग बघितलं सुद्धा नाही की किती मार्क्सचा पेपर आहे आणि घेतला आणि डायरेक्ट सॉल्व करायला सुरुवात केला. आणि शपथ मी काय केलं. आणि फक्त माझ्या बाबतीत नाही झालं, बऱ्याच जणांच्या बाबतीत झालंय. आता फक्त मला एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज प्लीज ही रील मॅमपर्यंत जाऊ, मॅम सर कोण असेल ते, आणि त्यांनी प्लीज 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 माझी कंडिशन समजून. म्हणजे मी खरंच म्हणजे मी सेमला नाही असं करत. मी लिटरली सांगते, सेमिस्टरला खूप छान पेपर घेते मी आणि खूप छान वाचते, सिस्टमॅटिक सोडवते. हे आता थोडीशी गोंधळलेली होती ना, त्याच्यामुळे झाला असणार मे बी. काय करू, मला थोडं पण रिग्रेट फील होत नाहीये. हसते मी, थोडा पण सिरियसनेस नाही. हो, ही इन सेमिस्टरची एक्झाम नाही युनिव्हर्सिटीची, म्हणून तरी ठीक आहे. ठीक आहे, काय 12 मार्क्स लिहिले नाही पूर्ण, आणि लिहिले तर लिहिले नाही. आणि तरी येऊन मी दादांना सांगते हसून हसून, मम्मीला सांगितलं, ताईला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. एवढी तर मी इरिस्पॉन्सिबल आहे. नाही यार, खरंच मी कधी असं करत नाही, पण त्या दिवशी झालं आणि पहिल्याच पेपरला झालं तसं. नेक्स्ट पेपरला मी नाही तसं केलं, नेक्स्ट पेपरला मी छान सॉल्व केलं. अरे पण असं नाही द्यायला पाहिजे यार, म्हणजे असं अचानक पॅटर्न चेंज करतात. फर्स्ट इयरला सेकंड इयरला पण अचानक थर्ड इयरला चेंज केलं. आणि ते पण एक पण ऑब्झर्वेशन एक पण भाई साहब कुछ भी कर सकते युनिव्हर्सिटी वाले. चलो बाय, हे सांगायचं तुम्हाला.